नमस्कार. आज 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरच्या दिवशी बालदिन हा तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्यासोबतच आज जागतिक मधुमेह दिवस किंवा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून सुद्धा साजरा केला जातो. डायबिटीज जे आता खूप जास्त कॉमन झालेलं आहे. आपण ऐकून आपल्याला माहिती होतं की पहिले सुरुवातीला डायबिटीज हा 60नंतर किंवा 70नंतर होणारा व्याधी होता, पण आता हळूहळू तो 30मध्ये 20मध्ये किंवा जन्मजातसुद्धा होऊ शकतो. तर डायबिटीज इतका घातकसुद्धा आहे, पण आपल्या जीवनशैलीला डिस्टर्ब करणारासुद्धा व्याधी आहे. सो डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी आपण काय मेहनत घ्यायला पाहिजे, आणि ह्या डायबिटीज अवेअरनेसच्या दिवशी आम्ही हेच सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही तुमची जीवनशैलीमध्ये काही बेसिक जरी बदल केले तरी तुमच्या रक्तातली जी साखर आहे ती नियंत्रणात राहील. दुसरं म्हणजे जे ऑलरेडी डायबिटिक पेशंट्स आहेत तर त्यांना डायबिटिक कॉम्प्लिकेशन्स किंवा डायबिटिक नेफ्रोपॅथी, डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीस अनेक वर्ष जेव्हा शरीरात असतो तेव्हा ते हळूहळू शरीराला पोखरून टाकतो. तर ते होऊ नये ह्याच्यासाठी तुमची शुगर नियंत्रणात असणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीस ऑलरेडी झालेलं आहे, ज्याचं निदान झालेलं आहे, त्यांनी तर विशेष काळजी घ्यायला पाहिजे की त्याचं कॉम्प्लिकेशन्स किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन होऊ नये आणि शरीरामध्ये तो आणखीन बऱ्याच ठिकाणी पसरू नये किंवा मुरू नये. कारण अनेक वर्ष डायबिटीज झाल्यानंतर बरेचदा आपण ऐकतो की नस खराब होतात किंवा नसांमधली ताकद खराब होते, रक्तपुरवठा कमी होतो किंवा गँग्रीनसारखे मेजर गोष्टीसुद्धा होतात. सो हे सगळं नियंत्रणात राहण्यासाठी आणि शरीर चांगलं तंदुरुस्त राहण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आयुर्वेदामध्ये डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स केला जातो किंवा करता येतो, पण त्याला जेवढं ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही मेहनत करतो तेवढं तुम्ही ॲज अ पेशंट म्हणूनसुद्धा तुमच्या आहारावरती, तुमच्या विहारावरती म्हणजेच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुमचे स्ट्रेस मॅनेजमेंट झालं, जेवणाच्या वेळा झाल्या, झोप झालं किंवा तुम्ही तुमची जीवनशैली किती योग्य पद्धतीने करताय किंवा मॅनेज करताय, हेही तुमच्याकडून जर ते एफर्ट्स घेतले गेले तर नक्कीच आत्तापर्यंत आम्हाला खूप छान डायबिटीज रिव्हर्स करता आले आहेत. आणि खूप लोकांची अनेक वर्ष जी गोळी चालू असते डायबिटीजची, जे घेऊनसुद्धा ते कंटाळलेले असतात, तर ती गोळीसुद्धा बंद झालेली आहे. एवढं छान पद्धतीने आपण डाएट मॉडिफिकेशन करून, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आणि काही योगासनं, प्राणायाम ह्याचा सोबतीने हे बऱ्यापैकी आणि खूप छान पद्धतीने रिव्हर्स करता येतो. सो आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण डायबिटीज हे खूप फास्ट पसरत म्हणण्यापेक्षा खूप लोकांना डायबिटिक प्रोन झालेले आहोत. सो छान तब्येत ठेवा, छान ताजं अन्न घ्या आणि छान लाईफस्टाईल ठेवा. थँक्यू.